सांस्कृतिक भवनाच्या रखडलेल्या निधीसाठी मंगळवेढेकर आक्रमक. नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, विविध सामाजिक कार्यक्रम तसेच कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक भवनाची शहराला मोठी गरज आहे. मात्र निधीअभावी काम रखडल्याने नागरिक, विद्यार्थी, कलावंत आणि विविध सामाजिक संस्थांना कार्यक्रमांसाठी योग्य व परवडणारी जागा उपलब्ध होत नाही. प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन निधीची अडचण तातडीने दूर करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निधी मंजूर करा, काम पूर्ण करा आणि सांस्कृतिक भवन जनतेसाठी खुले करा अशी ठाम मागणी मंगळवेढेकरांकडून करण्यात आली. मंगळवेढ्यात सांस्कृतिक भवन उभारणी करण्याकरिता तत्कालीन शासनाने मोठ्या निधीची मंजुरी दिली होती. त्यानुसार काम सुरू असून अंतिम अंतर्गत बाबींसाठी आवश्यक असलेला निधी तात्काळ मंजूर होऊन काम यावर्षी अखेरीस पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोहळा व्हावा यासाठी मंगळवेढ्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी एकत्रित येत बांधकाम अवस्थेत असलेल्या नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई संचालक तेजस्विनी कदम, कार्यवाहक यतिराज वाकळे, नगरसेविका सीमाताई बुर्जे, मसाप अध्यक्ष प्रकाश जडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय जमदाडे, सूरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू, रोटरी क्लब अध्यक्ष आसिफ मुल्ला, संजीवनी फाउंडेशनचे सुजित मुदगुल, रमेश जोशी, नारायण गोवे, राजेंद्र चेळेकर, मारुती वाकडे, दत्तात्रय हजारे, लहू ढगे, प्राध्यापक सचिन इंगळे, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत पवार, दामाजी वाकडे, राहुल पांढरे उपस्थित होते. आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर KL मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते, मी तेजस्विनी कदम, महाराष्ट्र नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य आहे. आपल्याकडे मंगळवेढा भूमी संतांची आपल्याकडे चांगले चांगले कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पण ते सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी आपल्याकडे एक अशी विशिष्ट जागा नाहीये, एक म्हणजे सुखसुविधा युक्त अशी जागा नाही. मग त्यासाठी बरेच वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय. दत्तू सर असतील, भगत सर असतील, मॅडम असतील, बरेच जण आम्ही ह्या संघटनेमध्ये आहे. साहित्य परिषदेच्या 2 शाखा आमच्या मंगळवेढ्यामध्ये आहेत. नाट्य परिषदची शाखा आहे, माजी सैनिक शाखा, बऱ्याच अशा छोट्या मोठ्या आमच्या शाखा आहेत. वारी परिवाराची शाखा. आम्हाला कार्यक्रम करताना खूप मर्यादा येतात, म्हणजे बाहेरचे सोशल कार्यक्रम घेण्यासाठी मर्यादा येतात. त्यासाठी सांस्कृतिक भवनाची अत्यंत गरज आहे. पण ते आज आम्ही आतनं पाहणी केली तर जवळजवळ 60% पूर्ण आहे. मग ती पूर्ण कधी होणार आहे यासाठी आम्ही सगळ्या संघटनेची माणसं एकत्र झालेलो आहे. आणि हे निवेदन देण्यासाठी मला वाटते मध्यवर्तीचे आमचे नाट्य परिषदचे अध्यक्ष दामले साहेबांची मी मदत घेणार आहे. तसेच आपले आशिष शेलार साहेबांची पण आम्ही निवेदन देणार आहे पुढं. आणि हो काय होते नगरपालिकेला पण देणार आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन ही सांस्कृतिक भवन लवकरात लवकर उभं राहावं अशी सगळ्या संघटनेची आमची मागणी. त्यासाठी आम्ही सगळे आता एकत्र आलेलो आहोत. एकंदरीत जर आता बोलताना तुम्ही म्हणाला की 7 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, त्यातून 4 कोटी आज तुम्ही खर्च झालेला आहे. उर्वरित 3 कोटीसाठी तुम्ही त्यासाठी काही पाठपुरावा करणार आहे का? आता कन्स्ट्रक्शनचाच खर्च 7 कोटी आणि आतलं इंटेरियर म्हणजे नाट्यगृह जर चांगलं आतलं होण्यासाठी म्हणजे सांस्कृतिक भवन इंटेरियर साठी अजून 3 कोटीची वाढीव गरज आहे आम्हाला. कॅपॅसिटी कमी झालेली आहे असे सगळ्यांची नाराजीचा सूर आहे. कॅपॅसिटीचा वाढीव आपण परत बघू, पण आता सध्याच्या घडीला 7 कोटी प्लस आम्हाला निधी लागणार आहे. त्यासाठी काय प्रोव्हिजन होते आता सगळ्यांच्या चर्चेत मीटिंग मध्ये आम्ही बघू परत. स्थानिक आमदाराशी, नगराध्यक्षाशी तुमचे काय बोलणं झालंय का? तुम्ही त्यांना निवेदन दिले का? दिले, आम्ही निवेदन दिले, बघू ते पुढे काय करतात.